या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील. रायटर राजय्या गज्जाम 94 23 59 12 59 80 87 55 16 79. कैलासवासी शकुंतला कबाडे यांची प्रथम पुण्यतिथी विविध उपक्रमांनी साजरी. कैलासवासी शकुंतला सिद्धराम कबाडे यांची प्रथम पुण्यतिथी विविध सामाजिक, विधायक व धार्मिक उपक्रमाद्वारे साजरी करण्यात आली. भवानीपेठ ढोरगल्लीतील माऊली निवास इथं पुण्यतिथीचा कार्यक्रम संपन्न झाला. जागतिक महिला दिनानिमित्त महापालिकेच्या 9 शिक्षकांना नारी व नवदुर्गा सन्मान पुरस्कारानं गौरवण्यात आलं. या उपक्रमास महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे सौजन्य लाभलं. कैलासवासी शकुंतला कबाडे यांच्या स्मरणार्थ सदरचा उपक्रम राबवण्यात आला. 4 दिवसीय फिजिओथेरपी व ॲक्युप्रेशरचं आरोग्य शिबिर संपन्न झालं. याचा असंख्य नागरिकांना लाभ झाला. समाजातील लोकांना जीवनदायिनी आरोग्य लाभण्यासाठी आरोग्य शिबिर घेण्यात आल्याची माहिती महेंद्र रणपिसे यांनी दिली. नमस्कार, माझं नाव महेंद्र नवनाथ रणपिसे. तर आपले रामभाऊ कबाडे यांच्या आईच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त आपण इथं शिबिर भरवलेलं आहे ॲक्युप्रेशर आणि फिजिओथेरपीचं. इथल्या सगळ्या नागरिकांनी याचा फायदा घेतलेला आहे. आपल्या ॲक्युप्रेशर थेरपीमध्ये सगळे पॉईंट ॲक्टिवेट करून आपल्या सगळ्या ऑर्गनचे फंक्शनिंग प्रॉपर होते आणि आपल्या बॉडीमध्ये BP, शुगर्स, व्हेरिकोज वेन, सायटिका, मायग्रेन, सायनस, थायरॉइड अशा असंख्य रोगांना हळूहळू कमी करण्यासाठी मदत होते. त्या संगत आपण फिजिओथेरपी पण देतो. कुणाला बॅक पेन, नी पेन, शोल्डर पेन असं पेन असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा आराम मिळतो आणि थेरपी कंटिन्यू करण्याची थेरपी आहे. आपण असं जागोजागी शिबिर भरवत असतो. ज्यांना पुन्हा असं शिबिर भरवायचं असेल तर त्यांनी माझ्यासंग संपर्क करू शकता. धन्यवाद. श्री संत ज्ञानेश्वर महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे हरिभक्तपरायण ज्योतिराम चांगभले महाराज यांचा मृदंग वादनाचा तर हरिभक्तपरायण लक्ष्मण देवीदास महाराज यांचा श्रीहरी जागराचा कार्यक्रम पार पडला. सिद्धारूढ भजनी मंडळानं भजन व कीर्तनाचा कार्यक्रम सादर केला. श्री संत साधना भजनी मंडळ लष्कर यांनी भजनाचा तर श्री संत रावसाहेब पाटील वारकरी शिक्षण संस्था मेडशिंगा धाराशिव यांनी श्रीहरिपाठाचा कार्यक्रम सादर केला. हरिभक्तपरायण धनंजय महाराज वेदपाठक यांनी श्रीहरी कीर्तन सादर केलं. भजन व कीर्तनाप्रसंगी लोक तल्लीन होऊन भावनिकपणे एकरूप व समृद्ध झाल्याचं दिसून आलं. समाजात आध्यात्मिक व धार्मिकतेचे विचार रुजवण्यासाठी सामाजिक बांधिलकीतून विविध उपक्रम राबवण्यात आले अशी माहिती रामचंद्र कबडे यांनी दिली आहे. आमचे परममित्र हरिभक्तपरायण ज्योतिराम चांगभले महाराज यांच्याबद्दल काय सांगावं म्हणजे खरंच मी परमार्थिक लोक बघतो पण आपल्या आयुष्यामध्ये परमार्थ जे खरोखर आपल्या संसारामध्ये घालून घेतलंय अशी खूप कमी माणसं बघितली. आज जर तुम्ही बघितलं तर मुलगा इतका सुंदर तबला वाजवतो, तुम्ही अजून तबला वाजवल्यानं बघितलं नाही. फार म्हणजे फार सुंदर. मी तर म्हणतो महाराजापेक्षा एक पाऊल पुढायचं पुढलं. आणि त्याचबरोबर पोलिसीचं बघितली, पोलिसीचं काय इतकं सुंदर आहे ना, अजून ती फक्त 2 मुलांनी म्हणलेले पण ती जे भावगीत जर ऐकलं तुम्ही फार म्हणजे फार सुंदर घातली. म्हणजे परमार्थ आपल्या स्वतःमध्ये न ठेवता आपल्या परिवारामध्ये आपला प्रपंच सांभाळत, आपला संसार सांभाळत, आपल्या लेकरांना घडवत आपल्या संसारामध्ये परमार्थ त्यांनी आणलेला आहे. असं जिथं जास्त उदाहरणामध्ये आमच्या वारकरी संप्रदायामध्ये फार कमी लोकांमध्ये बघायला मिळते. त्यापैकी एक आमचे ज्योतिराम चांगभले महाराज आहे. आणि मी तर म्हणतो आयुष्यात प्रत्येक जण जगतंय पण खरं आयुष्य हे आहे की परमार्थामध्ये संसार नाही करता संसारामध्ये परमार्थ करावा. याचं एक जिथं जास्त उदाहरण म्हणजे आमचं चांगभले महाराज आहे. तर यांची पांडुरंगप्रती सेवा आणि आमच्या या वारकरी प्रती सेवा त्यांची व त्यांच्या पुढच्या पिढीची, त्यांच्या अखंड पिढीची असंच घडत राहू हीच या पांडुरंगाच्या मी प्रार्थना करतो. आणि त्यांचा आमच्यातला स्नेह असंच उत्तरातो वाढता हो ही सुद्धा मी पांडुरंगाच्या प्रार्थना करतो. त्याचबरोबर त्यांचे सोबती आमचे बळीराम चांगले महाराज यांचा फार जुनं संबंध, फार चांगले मित्र आमचे. आज यांची ओळख म्हणलं तर आहे ना, पार्क चौकामध्ये कॅन्टीन आहे चहाची. इतकी सुंदर कॉफी मध्ये ती कॉफी सुंदर नसून त्यांचं परमार्थिक आयुष्य, त्यांचं पूर्ण परिवार सुद्धा वारकरी संप्रदायाला वाहून घेतलंय. आज महाराजांच्या हॉटेलला जर गेलो तर त्या हॉटेलमध्ये असा एक संत सापडणार नाही की ज्याचा फोटो नाही. इतके संतांचे फोटो त्यांनी त्यांच्या व्यवहारी आयुष्यामध्ये ठेवलेला आहे. तर त्याचबरोबर आपले समोर महाराज यांचा खरं ते म्हणजे त्या चॅनलसाठी उपयोजित असेल तर आमच्या सर्व
तर साक्षात सरस्वतीचा आहे, सरस्वती बसलेले इतकं सुंदर ते गायन करतात. तर अशा वैष्णवांचं संपर्क आणि या वैष्णवांचं सत्संग आपल्याला इथं आपल्या द्या आणि आपल्या आयुष्याचा आज सोनं झालेला आहे असं मी समजतो. आणि तुमच्या सर्वांची भक्ती असंच उत्तरोत्तर वाढत राहू ही जी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या प्रसंगी सौ लथा रामचंद्र सिद्धराम कबाडे, सौ निकिता लक्ष्मण सिद्धराम कबाडे, सौ विजया निलेश ज्ञानबा बेदरकर आदी मान्यवरांसह समस्त कबाडे परिवारातील सदस्यांसह समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. त्या भगवंताच्या चिंतनानं अंतःकरणातले दोष काय होतात महाराज जळून जातात, पाप जळून जातात. आणि म्हणून यासाठी केला होता शेवटचा दिवस गोड व्हावा. ज्या दिवशी शेवट गोड झाला ना बाबा त्या दिवशी आता निश्चिंतीने पुंडलिकाचं नाव आहे. आई वडिलांची सेवा केली म्हणून पंढरपूर वसलं. आजकाल आश्रम निघले, वृद्ध आश्रम, ओपलियाच्या आश्रममध्ये आम्ही जातो कधी तर कार्यक्रमाला. ते वृद्ध बघून आमच्या डोळ्यातून पाणी येतं. आई वडिलांची सेवा करत नाही काय. डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे, पोट, लिव्हर व आतडी विकार तज्ञ. डॉक्टर कोठेज सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा: लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार, पोटदुखी, आम्लपित्त, ऍसिडिटी, अल्सर, पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार, आतडी व पोटाचे कॅन्सर, जुलाब, बद्धकोष्ठता,
रक्ताची उलटी, गिळण्याच्या त्रासावर उपचार, याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी, अन्ननलिका व जठरावरील तपासणी व उपचार, मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार, पॅथॉलॉजी लॅबची सोय, कॅप्सूल इंडोस्कोपी, ERCP, व्हेंटिलेटर अवेलेबल, सोनोग्राफी अवेलेबल, फार्मसी, ICU वॉर्डची सोय, रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय. डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, 119-1 मुरारजी पेठ, 4 पुतळा समोर, हॉटेल सिटी शेजारी, पार्क चौक, सोलापूर. 0217 26 27 004 74 14 96 96 64.